श्री अनंत गडे. असं म्हणतात की माणूस मोठा जन्मानं होत नसतो, तो मोठा होतो आपल्या कर्मानं. असंच एक साधं पण प्रेरणादायी जीवन प्रवास घडवणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्री अनंत बाबूराव गडे. 11 मे 1957 वरणगाव, जळगाव जिल्ह्यातील एका लहानशा गावात जन्मलेले अनंतजी. वडील श्री बाबूराव बालचंद गडे हे किराणा दुकान चालवत आणि आई सौ सुमनबाई बाबूराव गडे घर खर्चाला हातभार लावण्यासाठी सणासुदीच्या वेळी छोटे उद्योग करत. घरची परिस्थिती बेताची होती, पण शिक्षणाची ओढ ही तितकीच जबरदस्त होती. अनंतजी यांचं शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं आणि पुढे मॅट्रिक महात्मा गांधी विद्यालय वरणगाव इथून पूर्ण केलं. मॅट्रिकला त्यांना 56% गुण. त्या काळात हे मोठं यश. पुढे त्यांनी भुसावळच्या नाहाटा कॉलेजमधून B.Com पर्यंतचं शिक्षण घेतलं. घर सांभाळत शिक्षण चालू ठेवत त्यांनी अनेक नोकऱ्यांचे प्रयत्न केले. 1977च्या आणीबाणीच्या काळात सिव्हिल डिफेन्स मध्ये ऑनरेबल इन्स्ट्रक्टर म्हणून सेवाही दिली. 1981 साली भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र महानिर्मिती दीपनगरच्या फायर स्टेशन मध्ये फायरमन म्हणून सरकारी नोकरीला सुरुवात केली आणि इथूनच सुरू झाला क्लास 4 ते क्लास 1 अधिकारी होण्याचा संघर्षमय प्रवास. 21 नोव्हेंबर 1981 रोजी त्यांचा विवाह झाला. वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढउतार आले. त्यांच्या पहिल्या मुलीचा जन्म आणि त्यांचा झालेला अपघात या सगळ्या गोष्टी सांभाळत त्यांनी वडील म्हणून आपली कामगिरी उत्तम बजावली. त्यांच्या 3 मुली आणि 1 मुलगा ही 4ही मुलं आज उच्च शिक्षित व यशस्वी असून नोकरी करून घर देखील उत्तमरित्या सांभाळत आहेत. त्यांच्या पत्नीचं कॅन्सरमुळे 2024 साली निधन झालं आणि तिसऱ्याच दिवशी त्यांची आई सुद्धा दिवंगत झाली. या दुःखद प्रसंगांनाही त्यांनी मोठ्या धैर्यानं तोंड दिलं. अनंत गडे यांचं नोकरीच्या शिस्तबद्ध सेवेसोबतच सामाजिक योगदानही लक्षणीय आहे. BMSच्या माध्यमातून कामगार संघटनांचं नेतृत्व, वरणगाव नगर परिषदेमध्ये कामगार मंचाची स्थापना आणि प्रथमोपचार प्रशिक्षण आदी उपक्रम त्यांनी राबवले. मित्रपरिवार, सहकारी आणि समाजात आजही त्यांचं विशेष स्थान आहे. निवृत्तीनंतरही ते फायर फायटर ऑडिटर म्हणून सक्रिय आहेत. चित्तोडे वाणी समाजासाठी काहीतरी देण्याची ऊर्जा अजूनही ते जपून आहेत. समाजात तरुण आपल्याला काहीतरी फेडता आलं पाहिजे, ही आपली त्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. आज जे काही आपल्याकडे आहेत ते आपण सोबत नेणार नाहीत, जे काही ते इथे ठेवायचं आहेत. मग त्याकरता आपण दानधर्म करावा या दृष्टिकोनातून आईचे आशीर्वाद आजही माझ्या पाठीचे आहेत. एक चांगलं कार्य या ठिकाणी मला करण्याची संधी मिळते आहेत, ही माझ्याकरता आनंदाची बाब आहे. श्री अनंत गडे यांचा प्रवास म्हणजे जिद्द, शिस्त, कर्तव्य आणि समाज सेवेचा प्रेरणादायी संगम म्हणायला हरकत नाही. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात एक शताब्दी विस्तारक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली असून त्यांच्या या निस्पृह सेवेला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.